उन्हात तहानलेले वन्यजीव, हँडपंपाच्या पाण्यावर माकडांची गर्दी। कडक उन्हामुळे जंगलातील पानवठे कोरडे पडल्याने वन्यजीवांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। तहानलेले प्राणी पाण्यासाठी व्याकुळ भटकताना दिसत आहेत। सीतापार मार्गावर घडलेले एक हृदयस्पर्शी दृश्य याचे जिवंत उदाहरण ठरले। आपले विदर्भ प्रतिनिधी उमेश फुलबेल यांनी पानवठ्याजवळील हँडपंप हलवून पाणी काढण्यास सुरुवात केली। काही क्षणातच पाहता पाहता अनेक तहानलेली माकडे तिथे जमा झाली। त्यांनी भीती विसरून पाण्याकडे धाव घेतली आणि आपली तहान भागवली। त्या क्षणी त्यांच्या व्याकुळतेतून पाण्याची खरी गरज स्पष्ट दिसून आली। वनविभागाने पाणवठे तयार केले असले तरी त्यात नियमित पाणी न भरल्याने अशी परिस्थिती निर्माण होत आहे। या घटनेतून वन्यजीवांसाठी पाण्याची तातडीची गरज अधोरेखित झाली असून संबंधित यंत्रणांनी त्याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे। नमस्कार। आता भीषण उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे। 43 अंश सेल्सिअस 44 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जात आहे। या वाढत्या तापमानामुळे मानवासह जंगलातील पशुपक्षीही हैराण झाले आहेत। रानातील पशुपक्षींना पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून वन विभागातर्फे जंगलात जागोजागी हातपंप व त्याद्वारे कृत्रिम पाणवठे उपलब्ध करून देण्यात आले आहेत। वन कर्मचाऱ्यांनी या पाणवठ्यांमध्ये हातपंपांद्वारे पाणी काढावे व या तहानल्या जीवांना उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारचा उद्देश आहे। मात्र हे दृश्य दाखवताना आम्हाला वेदना होत आहेत आणि संतापही येत आहे की नागपूर जिल्ह्यातील देवलापार प्रादेशिक वन विभागातर्फे या उद्देशाला फर्राफ पायदळी तुडवल्या जात आहे। हे दृश्य मी आपल्याला 24 एप्रिलच्या दुपारी 4 वाजेच्या सुमारास पिंडकापार ते सीतापार रस्त्यावर असलेल्या वन विभागाच्या नाक्याजवळचे दाखवित आहे। इथे असलेल्या हातपंपामधून पाणी काढण्यात आलेले नाही आणि त्यामुळे या कृत्रिम पाणवठ्यात या माकडांना आणि अन्य जीवांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही। ही वेदनादायक व संतापदायक बाब आहे। आपण दृश्यात बघू शकता, हे बोलके दृश्य आहेत। आम्हाला पाहून हे माकड इथे आलेले आहेत। आम्ही पाणी काढावे आणि त्यांना उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारचा विचार करून हे मुके या ठिकाणी आले आहेत। आम्ही त्यांना पिण्यासाठी पाणी काढून देणार आहोत। थोड्या वेळा अगोदरच आम्ही बेलदा ते पिंडकापार रस्त्यावर असलेल्या हातपंपांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे दृश्य आपल्याला दाखवले आहे। तिथे सुद्धा आम्ही पोहोचताबरोबर माकड जवळ आले आणि जसं आम्ही हातपंप हलवलं माकड पाणी प्यायला लागले। आम्ही आमचं कर्तव्य करीत आहोत आणि त्यामुळे वन विभागानेही आपले कर्तव्य बजावावे आणि या मुक्या जीवांना पाणी उपलब्ध होईल म्हणून कर्मचाऱ्यांना इथे पाठवून त्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे। धन्यवाद। आपले विदर्भ, रामटेक, नागपूर।